हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत गणपती बाप्पांचा अगदी आवडता पदार्थ, तो म्हणजे मोदक। मोदकाचे अनेक प्रकार असतात, यामध्ये आपण आज उकडीचा मोदक बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता उकडीचा मोदक कसा बनवायचा ते बघूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचे रेडीमेड पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे आपण 1 वाटी पाणी वापरणार आहोत। पाण्याचे प्रमाण हे पीठ तुम्ही हे कोणत्या तांदळाचे वापरते त्यावर अवलंबून असते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण हे थोडेसे कमी जास्त हे होऊ शकते। आता यामध्ये मी मीठ, त्यानंतर साखर आणि थोडेसे तूप हे टाकून घेतलेले आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण 1 वाटी हे तांदळाचे पीठ टाकून घेतलेले आहे। आता हे आपल्याला या पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी आता गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि हे छान असे आता आपण मिक्स करून घेऊया। आपले हे पीठ छान असे पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि हे मिश्रण साधारणतः 15 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेऊया। इथे मी 1 चमचा खसखसी भाजून घेतलेली आहे, तीही आपण आता थंड करण्यास बाजूला काढून घेऊया। यानंतर कढाईमध्ये 1 चमचा तूप आपण टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मी रेडीमेड खोबऱ्याचा कीस हा वापरलेला आहे, तोही आपण अगदी हलकासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत या तुपामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा, आपले हे खोबरे छान असे भाजले गेले आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। इथे मी 1 वाटी खोबऱ्याच्या कीससाठी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण हे घेऊ शकता। आता गूळ आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि सारण हे स्वादिष्ट बनण्यासाठी इथे आपण खसखस, त्यानंतर विलायची पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। यामुळे सारणाची चव ही अगदी छान लागते। इथे आता आपण हे सारण थंड होण्यास काढून ठेवूया आणि आपले हे पीठही वाफेवर छान असे शिजलेले आहे। आता आपण ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे गरम असतानाच आपल्याला हे स्मॅशरनी या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे पीठ अगदी एकजीव होईल। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे स्मॅशर नसेल तर तांब्याच्या साहाय्यानेही तुम्ही हे पीठ छान असे मिक्स करून घेऊ शकता। आता यानंतर हाताच्या साहाय्याने आपण हे पीठ छान असे मळून घेऊया। तुम्हाला जर हे पीठ खूप घट्ट वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे पीठ थोडेसे सैलसरही करून घेऊ शकता। अगदी लोण्यासारखे आपल्याला हे पीठ छान असे मळून घ्यायचे आहे। हलकासा तुपाचा हात इथे आपण या पिठाला लावून घेणार आहोत आणि या तुपामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। अशा प्रकारे पीठ हे एकजीव करून घेतल्यामुळे मोदक बनवताना ते अजिबात फुटत नाही। आता आपले हे पीठ छान असे शिजले आहे की नाही हे चेक करून बघूया। इथे मी पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। या पिठाच्या गोळ्याला जर तडा गेला तर समजायचे की आपले पीठ हे अजिबात शिजलेले नाही। पण तुम्ही बघू शकता इथे आपले हे पीठ अगदी परफेक्ट असे शिजलेले आहे, त्याला एकही तडा इथे गेलेला नाही आहे। याचाच अर्थ आपले हे पीठ छान असे शिजलेले आहे। चला तर आता मोदक बनवायला घेऊया। सर्वात अगोदर हाताला थोडेसे तूप लावून घेऊया आणि त्यानंतर हे पीठ छान असे मळून त्याचा उंडा तयार करून घेऊया आणि यानंतर दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा उंडा प्रेस करून घ्यायचा आहे। एका अंगठ्याने मधल्या साईडला आणि एका अंगठ्याने या उंड्याची कडा आपल्याला प्रेस करत जायची आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा प्रेस करायचा आहे। आपले हे पीठ अगदी परफेक्ट असे शिजल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आपल्या या पिठाला अजिबात तडा गेलेला नाही आहे। दोन्ही हाताच्या अंगठ्यानेच आपण हे पीठ
या पद्धतीने प्रेस करणार आहोत। आता यानंतर याला कळ्या पाडून घेऊया। हे बघा, याप्रमाणे चिमटीमध्ये धरून अगोदर वरच्या साईडनी आणि त्यानंतर खालच्या साईडनी प्रेस करत आपल्याला या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे आपल्या ह्या सर्व कळ्या तयार झालेल्या आहेत। कळ्या हे तयार करून झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये सारण हे भरून घ्यायचे आहे। इथे मी आता 2 चमचे सारण हे यामध्ये भरून घेतलेले आहे। त्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये प्रेस करत आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी इतरही मोदक तयार करून घेणार आहे। आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे। यासाठी इथे मी एका चाळणीमध्ये एक सुती कापड ओले करून ठेवलेले आहे। मोदकाची शोभा वाढवण्यासाठी इथे आता आपण या मोदकाला केशर लावून घेणार आहोत। केशरची काडी ही पाण्यामध्ये बुडवून या प्रकारे आपल्याला ती मोदकाच्या वरच्या साईडला चिकटवून घ्यायची आहे। आता हे मोदक आपण वाफवून घेऊया। या सुती कपड्यामुळे आपले मोदक हे चाळणीला अजिबात चिकटत नाही। यामध्ये मी आता हे केशर लावलेले मोदक ठेवून घेतले आहे। झाकण ठेवून आपण आता हे 15 मिनिट वाफेवर शिजवून घेऊया। मीडियम फ्लेमवर आपण हे वाफवून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहे आणि हे बघा, तुम्ही इथे बघू शकता आपले हे मोदक छान असे शिजलेले आहे आणि केशरमुळे त्याला आणखीनच छान अशी शोभा आलेली आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, अगदी सुंदर आणि स्वादिष्ट असे आपले हे मोदक इथे तयार झालेले आहे आणि यामधील सारणामुळे तर याची चवही आणखीनच छान लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।